ठरवलेलं की आता घरी जाऊया, प्लॅन कॅन्सल करूया. पण म्हटलं की अर्धा दिवस आपण दिला या गोष्टीसाठी, सो प्लॅन कॅन्सल नाही करायचा, म्हणजे डेट कंटिन्यू करायचीच करायची. हाका नूडल्स नूडल्स में देना. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बाहेर वातावरण खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप रिमझिम पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे ऊन नाहीये आणि वातावरण खूप शांत झालंय. माती वगैरे सगळं जागच्या जागी बसलेलं आहे छान. त्याच्यामुळे ना मी सकाळीच बाहेर गेले होते, तर जातानाच ठरवलेलं की दुपारनंतर कुठेही जायचं नाही. दुपारनंतरचा टाइम हा माझा टाइम आहे, म्हणजे मी टाइम म्हणतो त्याला तेच. सो मी चाललेली आहे आज सेल्फ डेट वरती. हे ना म्हणजे स्वतःला डेट देणं म्हणजे सेल्फ डेट, हे मी अधूनमधून करत राहते. आता तुम्ही मला ओळखत नाहीये, पण जे मला ओळखतात किंवा माझ्या आधीच्या ब्लॉग मध्ये सुद्धा पाहिलं असेल, तर हे मी अधूनमधून करत असते. तर सेल्फ डेट म्हणजे काय, म्हणजे माझ्या नजरेमध्ये सेल्फ डेट म्हणजे स्वतःसाठी द्यायचा टाइम. मग ती काहीही करा तुम्ही त्या वेळेमध्ये. जा कुठला तरी रेस्टॉरंट ट्राय करा, म्हणजे एकटा जाऊन एखादा रेस्टॉरंट ट्राय करा किंवा शॉपिंग करा किंवा काही काही खावंसं वाटतं तर ते बनवून खाणं, स्वतःला देणं, म्हणजे अशा गोष्टी, मूवीला जाणं वगैरे येते, हे माझ्यासाठी सेल्फ डेट. काही आवडलं तर जाऊन खायचं वगैरे, बाहेर बाहेर असो किंवा घरात. तर हा माझा मी टाइम आहे ना, मी नेहमी जगत असते. कारण आहे ना, खूप बाहेरच्या दगदगीमध्ये ना स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. आणि हे माझ्यासाठी काही नवीन नाही, हे मी अधूनमधून करत असते. सो मला या गोष्टींची सवय झालेली आहे. कारण आहे ना, कधी पण आपल्याला कुठे जायचंय बाहेर आणि आपण कोणाला विचारलं की येणार का वगैरे, तर बऱ्याच वेळेला कोणी नाही तयार होत पटकन. सो अशा वेळेला नाही नाही ऐकून घेण्यापेक्षा स्वतःसाठी नेहमी जगावं आणि राहावं स्वतःसाठी. सो मी चाललेली आहे आता सेल्फ डेट वरती. कशी असणार आहे तुमच्यासोबत शेअर करेनच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपली अये बापी, मी कशा घालू ये. हवी माझी छत्री नाही. चल चल येते मी, चल. काय खाणार तू, बोल. काहीच नाही, सोडाचे येऊस को. मला काय खायचं का नाही. तर कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की ही तर मगाशी बोलली होती की सेल्फ डेटवर वगैरे जाणार आहे, पण इथे काहीतरी फॅमिली डेट वगैरे चालू झाली आहे. तर असं नाही आहे. मावशी आणि दिदी मला रस्त्यामध्ये भेटले, सो त्यांच्याबरोबर थोडंसं एक काम आहे म्हणून आलेले आहे. पण डेट तर आज मी कंटिन्यू करणारच आहे. बघूया आता कशी होते, ते तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. सो पाहत राहा. घरामधून छान निघाले आणि मग त्याच्यानंतर वाटेत दीदी आणि मावशी भेटले. मग त्याच्यानंतर ज्वेलर्स मध्ये गेले, ज्वेलर्स मधून निघाले बाहेर, तर एवढा पाऊस आहे ना की मगाशी जो रिमझिम पडत होता तो आता मुसळधार धोधो झालाय. तर मग मी असं ठरवलेलं की आता घरी जाऊया, प्लॅन कॅन्सल करूया. पण म्हटलं की अर्धा दिवस आपण दिलाय या गोष्टीसाठी, सो प्लॅन कॅन्सल नाही करायचा, म्हणजे डेट कंटिन्यू करायचीच करायची. सो आता दोनच ऑप्शन आहेत, एक तर मॉल किंवा मग घरी जाणं, हे दोनच ऑप्शन होते. तर मी निवडलंय की मॉलमध्ये जाणं. मॉलमध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली मिळतील आणि मला सुद्धा काही गोष्टी घ्यायच्या आहेत. म्हणजे जर आता डेट आहे तर मग ऑफकोर्स गिफ्ट वगैरे स्वतःला देणं बनतात, स्वतःची डेट आहे तर. सो मी आता चालले मॉलमध्ये आणि मावशांनी घरी गेले, तर बघत राहा कंटिन्यू.
मावशी बोलली की आज अमावस्या आहे मे बी, तर त्याच्यामुळे आज खूप जास्त पाऊस पडतोय आणि असू पण शकतं कदाचित, असं होतं ऐकून. का माहित का पण अचानक एवढं डोकं दुखायला लागलं ना, मला काहीच सुचत नाहीये आणि जाम दुखतंय डोकं. हाका नूडल्स है, नूडल्स मध्ये ना. हा व्हेज, एक पेप्सी ऍड कर बरं. हा ऑनलाईन. डेटवर आले तर कॉफी तर बनतेच, पण कॉफी पीएनजी मध्ये मी प्यायले, सो आता प्यायची इच्छा नाहीये म्हणून मी नूडल्स घेतलेत. आणि नूडल्स सोबत मी कॉम्बो मध्ये थम्सअप येत होतं, पण मी नाही घेतलं कारण बाहेर एवढा पाऊस आहे, त्याच्यात थंड प्यायची काहीच इच्छा नाहीये. त्याच्यामुळे ते स्किप केलंय. नूडल्स घेतलेत आणि मोमोज घेतलेत आणि आता हेच खाऊन जाईन, कारण मग थम्सअप पिलं ना की माझा घसा लगेच धरतो आणि मग डेटच्या चक्करमध्ये 4 दिवस डॉक्टरकडे राऊंड नाही मारणार मी. तर या लोकांनी ना हे काहीतरी दिलं होतं, तर मी हे खाल्लंच नाही. आता हे घरी घेऊन जाईन. बघू आता हे कशावर तरी यूज केलं पाहिजे. शेजवान आहे म्हणजे. मस्त चालली आतापर्यंत डेट, खाऊन पिऊन. वाव वाव वाव. शब्द नाही एवढे. कमाल, कमाल. वाव. सोहमला मोमोज खूप आवडतात. खाताना आता सोहमची आठवण येते, पण त्याला नेईपर्यंत ते पूर्ण थंड होऊन जातील, तर त्याला घेऊन आलं पाहिजे खायला. बाप टेस्ट आहे बाप. मस्त. आतापर्यंतची डेट ओव्हरऑल छान चालली आहे. तुम्हाला कशी वाटते माझी सेल्फ डेट? हे भारी होतं यार, हे मी नक्की खाणार परत. तर ही ना माझी खरंच डेट आहे, चालली आहे असं मला वाटायला लागलंय. कारण आहे ना, बऱ्याच दिवसापासून माझ्या इन्स्टाच्या फीडला आहे ना एक म्हणजे देवदास मूवीच्या रील्स येत होत्या. तर तो मूवी बघून मला असं, म्हणजे ते रील्स बघून मला असं वाटलेलं की मूवी पाहावा म्हणून. आणि मी आता इथे बसून बसून अर्धा मूवी पाहिला जवळपास. मला वाटतं मी लहान असताना तो मूवी रिलीज झाला होता, सो आत्ता तो योग आलाय बघायचा. तर आधी मूवीला जायचं मी असं ठरवलेलं, नंतर म्हटलं नको, कुठे 3-4 तास इथे घालवायचे. तर इथे बसून बसून अर्धा मूवी पाहिलाय, आता अर्धा मूवी मला वाटतं मी घरी जाऊन बघेन. सो अशी चालली आहे डेट. सो काही गोष्टी घ्यायच्यात म्हणून मी रिलायन्समध्ये आलेली आणि शॉपिंग चालू आहे माझी. आणि इथे आल्याच्या नंतर मी नेहमी दीदीला कॉल करते की तिला काय हवं असेल तर, काय ऑफर लागली असेल तर. तर मला मी जे घेतलेलं आहे त्याच्यातल्या काही गोष्टी तिला घेतल्या आहेत. जसं की ते लव्ह ब्युटी प्लॅनेटचे शॅम्पू आणि मास्क खूप मस्त आहेत, त्याचे रिव्ह्यू पण खूप छान आहेत आणि पर्सनल यूज केला तरी बेस्ट आहे, मस्त. सो त्याचं शॉपिंग चालू आहे माझं. मॉइश्चरायझर, सिरम, सगळ्या गोष्टी झाल्यात घेऊन. आणि दाखवते तुम्हाला, एक मिनिट. 79, 99.
ही 79 आहे. किती क्यूट आहे ना बॉटल, त्याचा मस्त त्याला पाऊच पण दिलाय. पण ही माझ्याकडे राहणारच नाही आणि 2 घोटातच संपवीन मी हिला. वाव, मस्त आणि हेवी एकदम. वी आर मेड ऑफ स्टोरीज. 49 ला मस्त आहे, छान आहे. असा काहीसा हा टॉप आहे. हा टॉप आहे नेट मध्ये, फ्लोरल डिझाईन आहे आणि हा याच्यावरचा नाहीये, बट याला मी मॅच केलंय आणि एक मस्त ड्रेस तयार केलाय म्हणजे आउटफिट. सो छान वाटतं. तर लाईट बंद केलेली आहे कारण आता झोपायची वेळ आलेली आहे. सो मगाशी मी या या कारणासाठी हसत होते कारण मला काय बोलायचं समजतच नव्हतं. काय झालं, मी घरी आले, टीव्ही ऑन केला. टीव्ही ऑन केला म्हणजे आधी फ्रेश झाले, खूप भिजून आले होते. त्याच्यानंतर जेवायला घेतला आणि टीव्ही ऑन केला. 2-3 वेळा मी टीव्ही ऑन केला पण टीव्हीवर काहीच दिसत नव्हतं. माझ्याकडे केबल नाहीये, फक्त मी वायफाय आणि युट्यूबवरती ते करते, वायफाय त्याला कनेक्ट करून. सो मी लावते लावते तर वायफायच नव्हता, म्हणजे मला वायफाय संपला होता रिचार्ज. तर माझ्या नंतर लक्षात आलं, अरे बापरे, माझा वायफायचा रिचार्ज संपणार होता. सो म्हटलं आता एवढा उशिरा आता मी काय करू, म्हणजे कोणाला सांगू आता रिचार्ज करायला. सो मी काय केलं, आमचा जो वायफायवाला आहे त्याला कॉल केला आणि त्याला सांगितलं की मला अर्जंट रिचार्ज करा, कारण माझं काम पेंडिंग राहिले. आणि मी त्यांना खोटं सांगितलं की माझं वर्क फ्रॉम होम आहे. त्यांना नाही माहिती मी काय काम करते. सो माझं खूप अर्जंट काम आहे आणि मला घरात नेटवर्कच नाही पकडत आहे. सो त्यांनी केलं आणि मी फायनली देवदास मूव्ही पाहते. एवढा मस्त पिक्चर आहे ना, म्हणजे मला खूप एक्साइटमेंट होती की हा पिक्चर बघायचाच आज करून. आता थोडासा माझं वाटतं बाकी राहिला, मला 1.5 तास अजून बाकी आहे. सो तो मी बघणार आणि मग मी झोपणार आहे. आणि आता तिच्या लग्नाचा सीन चालू आहे. सो त्याचंच गाणं चाललंय. मला एवढं रिग्रेट वाटतंय की मी हा पिक्चर आधी का नाही पाहिला, म्हणजे एवढा छान मूवी होता. मला वाटतं मी असे 3री-4थीला असेल हा मूवी रिलीज झाला तेव्हा. किती वर्ष झाल्यात. 3री-4थीला पण नसेल मला वाटतं. काय माहिती. तर असो, अशी झालेली आहे माझी सेल्फ डेट आणि पूर्ण जो आहे माझा आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि होप सो तुम्हाला सुद्धा आवडला असेल. तर मी आहे ना, असे हे मोमेंट्स आहेत ते एन्जॉय करत असते आणि मला जसं मी मगाशी पण सांगितले की मला सगळ्यात जास्त स्वतःबरोबर राहायला आवडतं, कारण मी त्या गोष्टींची सवय करून घेतलेली आहे. माझ्या खूप मैत्रिणी नाही आहेत, 1 ते 2च मैत्रिणी आहेत. मी सगळ्यांशी बोलते पण माझ्या मैत्रिणी नाही आहेत. सो मी जास्त करून स्वतःबरोबर असते आणि बस, आणि माझ्या बहिणींसोबत पण जास्तीत जास्त स्वतःसोबत. तर असो, तर असा होता माझा आजचा दिवस आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.